मला या शाळेबद्दल राहिलं. मित्र, ही शाळा म्हणजे या शाळेत कल्याणकर सरांनी तर मला एवढं परेशान केलं की साहेब तुम्ही कुठं आहात, मी इथं असलो तर मी अजिंठ्याला शिवण्याला येतो म्हणे, पण मला एक गुरुजी द्या. पदाधिकारी असावं तर असं तळमळ, जी काही मनातून तळमळ असते ना, तिथं कोणीच थांबू शकत नाही त्या व्यक्तीला. त्यांनी मी नसताना 4-5 वेळेस बिचारे येऊन गेले आणि मला एक शिक्षक आणि तोही ऍक्टिव्ह टीचर द्या. आता या शाळेच्या बाबतीत सुरुवातीला ज्यावेळेस मी 3 वर्षापूर्वी आलो, शाळेचे जे काही कंडिशन बघितली होती, काही सूचना मी दिलेल्या होत्या, परंतु त्यानंतर टाकसाळे मॅडम, टाकसाळे सर, आता विशेष म्हणजे टाकसाळे सरांचं ते स्पेशल त्यांच्या मागणीनुसार मी या ठिकाणी दिलं, कारण त्यांचं काम खूप छान आहे. मॅडमचं जे आहे, टाकसाळे मॅडमचं, शिरसाट मॅडमचं जे आहे, त्यांची जे काही मला भावलंय, एक 15 दिवसापूर्वी व्हिजिट दिलंय. भाषा लॅब, लँग्वेज लॅब एक कक्ष आहे, ते एवढं सुंदर केलेलं आहे की ते मी ज्या ज्या ठिकाणी जातो तालुक्यात त्यांना म्हणतो की तिथं व्हिजिट द्या. एकदम चांगल्या आमच्यापर्यंत, आम्ही जरी ऑफिसला असलो, व्हिजिट जरी नाही झाल्या तर आमचे असे यंत्रणा असते की प्रत्येक शाळेत शिक्षक कसा काय करतो, शाळेचं काम उपक्रमशील शाळा आहे. काळे सरांचं सुद्धा एकदम ऍक्टिव्ह काम, तिकडून नगर परिषद मधून ते इकडे आले, त्यांचं सुद्धा त्या व्यक्तीच्या बाबतीत खरंच दिव्यांग असून सुद्धा सुंदर असं काम, आणि कार्यालयाचं काही जर असलं तर त्यांना सांगितलं की तात्काळ आदेशाचं पालन करा. आणि ही जी काही शाळेची टीम आहे, सर्वांचं एकदम छान पैकी काम चालू आहे. आपलं सुद्धा काम आहे पालकांचं की हे जे काही बालगोपाल आहे यांना वेळेवर पाठवणं, त्यांचे काय गुरुजी शिकवतात काय नाही ते सुद्धा तुमचं बघण्याचं काम आहे. आणि आमचा विश्वास आहे ही जी टीम आहे एकदम चांगलं काम करत आहे. थँक्यू. मला जास्तीचाच वेळ घेतला जरा. आणि शिक्षण म्हणजे महत्वाचा